सर्वांना नमस्कार. मिलन व्याधा दूर आहे या स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रोहित राणीला बांगड्या घालत होता आणि बांगड्या घालत घालत तो तिला म्हणाला की राणी, तुझ्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही आणि म्हणून आईला डाऊट येतोय. आणि राणी बोळसरपणात म्हणाली, मग आता माझ्या चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी काय करावं लागेल तेही करूया. बोला काय करायचं? आणि रोहित म्हणाला, अगं लग्नानंतर मिलन करावं लागेल, तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि हे ऐकून राणी दचकली. त्याच्या हातातून हात सोडवून घेतला. तसं तिच्या बांगडीची काच फुटली. रोहितलाही काच लागली, तिच्याही हाताला काच लागली आणि रोहित ओरडला. तशी राणी घाबरली. त्याच्या हातातून येणारं रक्त बघितलं आणि तिनं त्याचं बोट तोंडात घातलं आणि ते रक्त पिऊ लागली. रोहित तिच्याकडे बघतच राहिला, पण त्याला तिच्याविषयी काही फिलिंग येत नव्हत्या. आणि आता तिच्या हाताला लागलेली काचसुद्धा त्याला दिसली आणि त्याचं लक्ष त्याकडे गेलं. राणीला आता वाटलं तो तिच्या हातावर किस करतोय की काय. आणि आता खरंच रोहितनं राणीला म्हणाला, बघू, अरे तुला पण काच लागली की काय, असं म्हणून तिचा हात हातात घेतला. आणि राणीनं आता तिच्या तोंडातून रोहितचं बोट सोडलं आणि ती त्याच्या तोंडाकडे बघायला लागली. आणि तो खरंच ओठाने रक्त पिल का असं तिला वाटलं. आणि इतरांना आपण नवरा बायको एकमेकांवर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी तरी तो नक्कीच असं करेल असं तिला वाटलं. पण आता रोहितनं खिशातून रुमाल काढला आणि तिच्या हातावर पकडला आणि म्हणाला, हे असं घट्ट दाबून धर, मी आलोच. आणि त्यानं उठून फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि बँडेज घेऊन तिला लावलं आणि म्हणाला, इतकं दचकायला काय झालं? मी काही खाणार नव्हतं तुला का तुला बांगड्या घालताना टच केला म्हणून तुला राग आला? पण राणी, तूच मला बांगड्या घालायला सांगितल्या, समजलं? आणि राणी आता समजून घेत म्हणाली, आता एवढा टच चालतो ना, आता इतकं अलर्ट केलं आहे मी. आणि रोहित मला थँक गॉड, तुला आता काही नाही वाटत, नाही तर सतत का मला टच केला. राणी, आता तुला कळतंय ना, घरच्यांना दाखवण्यासाठी सगळं करावं लागतं. अगं तरीही आईचं समाधान नाही याला काय अर्थ आहे? आता आणखीन काय करायला हवं? आणि राणी म्हणाली, बसेल त्यांचा विश्वास हळूहळू, आपण हे नाटक असंच कंटिन्यू करू. पण सर मला सांगा, तुम्ही मुद्दाम मला होमवर्क करू दिलं नाही ना कॉलेजमध्ये मला शिक्षा करण्यासाठी? आता रोहित हसला आणि म्हणाला, नाही असं काही नाही, पण तू नेहमीच माझ्या तावडीत सापडतेस, त्याला मी काय करू? आणि राणी म्हणाली, हो ना, आणि नेमकं तुम्ही मला पहाटे बघितलं आणि तुमच्याच तावडीत सापडली. रोहित म्हणाला, राणी गरज तुझीही होती लग्नाची, समजलं? मी तुला माझ्या बायकोसारखं वाग असं कंपल्शन केलं आहे का? तर अजिबात नाही, फक्त सून म्हणून वाघ सूर्यवंशींची इतकंच सांगितलं. आणि राणी म्हणाली, बापरे सर, या घराण्याचे कुलाचार खूपच हार्ड आहेत हो, खूप अवघड आहे हे सगळं, मला जमेल ना? आणि रोहित बेफिकीरपणे म्हणाला, जमेल तसं कर, तू कुठं मनापासून करणार आहेस हे सगळं? आणि राणीला राग आला आणि म्हणाली, सर मी किती वेळा सांगू तुम्हाला की मी मनापासून सगळं करत असते, फक्त तुमचं आणि माझं नातं वेगळं आहे, बाकी सगळं खरं आहे. आणि रोहित तिच्या कपाळाकडे बघून म्हणाला, राणी आता तू हे रोज सगळं लावून जाणार का? मग सगळ्यांना कळेल की तुझं लग्न झालं. राणी म्हणाली, काय करू, आईने कंपल्शन केलं आणि आता मला वाटतं आता कळलं तर कळलं सगळ्याला, त्यात काय इतकं, आणि आपण दोघेच नवरा बायको आहोत, हे नाही कळलं म्हणजे झालं ना? रोहित म्हणाला, ओके मग ठीक आहे, पण मी एक तुला सांगू का सोल्युशन? इथून तू ना सगळं घालून जात जा आणि मध्येच कुठेतरी कॉलेजमध्ये जाताना सगळं पुसून टाक. आणि राणी चकित होऊन म्हणाली, सर सिंदूर कसा पुसायचा, तेही स्वतःच्या हातानं, तुम्हाला काही वाटतं की नाही? आणि रोहित म्हणाला, कसा पुसायचा म्हणजे? असा
असं म्हणून त्यानं तिचं सिंदूर पुसला आणि म्हणाला, बघ काय झालं का. आणि घरी येताना पुन्हा लाव. राणीला आता त्याचा फार राग आला. असं तिच्या आईचं कुंकू पुसलं होतं तिचे वडील गेले तेव्हा. आणि तिची आई 8 दिवस कोणाला तोंड दाखवत नव्हती. विना कुंकवाचं बाईचं बोडकं कपाळ कसं दिसतं हे राणीनं बघितलं होतं. आणि राणीला सुद्धा आईच्या चेहऱ्याकडे बघू वाटत नव्हतं. कपाळावर कुंकू असताना सुंदर दिसणारी आई आता सुंदर दिसत नव्हती. आणि राणी आता रोहितवर खूप खूप चिडली. पुन्हा आरशासमोर गेली, तिनं सिंदूर लावला आणि म्हणाली, सर तुम्हाला काही कळतं का नाही हो, असं कोण करतं. आणि रोहित म्हणाला, राणी तुझं काय चाललंय, तुला आता हे सगळं खरंच वाटायला लागलं की काय. हे हॅलो, तू मला खरंच नवरा मानतेस का. आणि हे सगळं पुसलं आणि मला काही झालं अशी भीती वाटते का तुला, जशी पिक्चरमधल्या बायकांना वाटते तशी. आणि राणी म्हणाली, सर आपलं लग्न खरं आहे की नाही सांगा. तुम्हाला आणि मला कुठल्याच नात्यात अडकायचं नसलं तरी लग्न खरं आहे म्हणून मी हे सगळं लावते. तुम्ही माना अगर न माना, असं म्हणून ती बाहेर निघून गेली रागात. आणि रोहितला तर वाटलं, बाप रे, ही खरंच हे सगळं मानायला लागली की काय. आणि जर असं झालं तर माझं काही खरं नाही, मी नाही तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकत. मग डिनर झाल्यानंतर पुन्हा राणी खाली झोपली. रोहितनं तिला ब्लँकेट दिलं आणि तो तसाच झोपला. दिवस थंडीचे होते, थंडीसुद्धा भरपूर पडली होती. काही दिवसातच दिवाळी येणार होती. आता रात्र झाली. रोहितसुद्धा थंडीने कुडकुडत होता आणि राणीला जाग आली. मग तिनं ते ब्लँकेट घेतलं आणि त्याच्या अंगावर टाकलं आणि स्वतः तिनं तिची एक कॉटनची साडी घेतली आणि अंगावर घेऊन झोपली. मग रोहित पहाटे पहाटे एक्सरसाइज करण्यासाठी उठला आणि टेरेसवर निघाला. आणि त्यानं बघितलं तर त्याच्या अंगावर ब्लँकेट होतं आणि राणीच्या अंगावर साडी. आणि नेमकं हे तिनंच केलं आहे त्याच्या लक्षात आलं. त्यानं पुन्हा ते ब्लँकेट घेतलं आणि तिच्या अंगावर टाकलं आणि एक्सरसाइज करायला गेलं. तोपर्यंत राणी उठली. तिच्या अंगावरती साडी आणि ते ब्लँकेटही बघितलं आणि थोडी गालात हसली. मग नेहमीसारखे दोघेही तयार झाले आणि पुन्हा कॉलेजला जाताना ब्रेकफास्ट करताना सगळ्यांसमोर रोहित मुद्दाम म्हणाला, राणी ये ना माझ्या शेजारी बस. असं म्हणून तिचा हात पकडून त्यानं तिला शेजारी बसवली. आणि राणी आता इथं जवळ कोणीच नाही हे बघून म्हणाली, हात पकडायची काही गरज होती का, तोंडाने बोललं असतं तरी मी आले असते ना जवळ बसायला. आणि रोहित म्हणाला, का, त्या मनोजचा हात बरी पकडतेस, मग मी हात लावला तर काय झालं, तसाही मी नवरा आहे ना तुझा, इतका हक्क माझा आहे तुझ्यावर, समजलं. तशी राणी गप्पच बसली. नवरा आहे म्हणजे काय, नवराच आहे आणि त्यानं त्याचा हक्क दाखवायला सुरुवात करू नये इतकंच तिला वाटत होतं. पण आज पहिल्यांदा तो तिच्यासोबत अशी हक्काची भाषा बोलला. दोघेही कॉलेजला निघाले, पण राणीची रिक्षा आज आलीच नव्हती. रोहित तिला सोडून सुद्धा जाऊ शकत नव्हता. त्यानं रिक्षावाल्याला फोन केला आणि तो म्हणाला, रोहित दादा, मालकीन खूप आजारी आहे, तिला रात्रीच दवाखान्यात घेऊन आलो आहे, 3-4 दिवस मी काही येऊ शकत नाही. आणि रोहित म्हणाला राणीला, राणी तुझी रिक्षा येणार नाही, आता काय करतेस. तशी राणी लगेच म्हणाली, नाही सर, मी तुमच्या गाडीवर येणार नाही, समजलं. आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं रागात आणि म्हणाला, तिकडे बघ, आणि या सगळ्या 4 व्हीलर शोला नाही ठेवल्या इथं, बावळट कुठली. चल कुठली तरी एक पटकन चॉईस कर आणि बस तिच्यात, ड्रायव्हर तुला सोडेल. आणि राणीला वाटलं, जिथे मला कधी सायकल भेटत नव्हती चालवायला, तिथं आज इतक्या 4 व्हीलरचा ताफा तयार आहे माझ्यासाठी. आणि याला काय म्हणायचं, नशीब म्हणायचं की आणखीन काही. आणि राणी आपली नेहमीच्याच रोहितच्याच गाडीत बसली. आणि रोहित तिला म्हणाला, का गं, तू माझी गाडी का चॉईस केली. आणि राणी म्हणाली, सर आता मी तुमचीच गाडी चॉईस करणार ना, तुमची बायको आहे म्हणून. मग सगळ्यांना काय वाटेल विचार करा, दुसरी गाडी निवडली तर. आणि आता तसंही
असं म्हणून राणी थांबली. रोहित म्हणाला, काय, पुढे बोल. राणी म्हणाली, आणि तसंही मला आता याच गाडीची सवय झाली आहे, माझ्या उलटं नाही होणार. आणि ना, असं म्हणून पुन्हा राणी थांबली. रोहित म्हणाला, तुझी गाडी सारखी अडकते काय गं मध्ये मध्ये, आता बोल की पटकन. आणि राणी त्याच्याकडे न बघता म्हणाली, तुम्हाला कसं माझा हात पकडण्याचा हक्क आहे, तसं माझासुद्धा तुमच्या गाडीवर हक्क आहे. आणि रोहित म्हणाला, बरं बरं, कळलं. आणि रोहितनं ड्रायव्हरला सांगितलं की तिला कॉलेजला घेऊन जा. आणि राणी म्हणाली, पण ना मला अलीकडेच सोडा, मी तिथून चालत जाईन. रोहित म्हणाला, अगं पण तुला उशीर होईल, त्याचं काय. राणी म्हणाली, पण या गाडीतून गेलं तर सगळ्यांना समजेल की मी कोणाच्या गाडीतून आले. सूर्यवंशींची गाडी लगेच ओळखतील सगळे, मग काय करायचं. आणि रोहितला तिचं पटलं आणि म्हणाला, ओके. आता दोघेही कॉलेजला गेले. रोहित गाडीवर पुढे गेला आणि राणी काही अंतरावर उतरली आणि तिथून चालत गेली आणि तिला उशीर झाला. आज रोहित आतमध्ये जाऊन 10 मिनिटे झाली होती आणि तो त्याचं लेक्चर सुरू करून काम सुरू केलं होतं त्यानं. राणीनं आता ओशाळवाणा चेहरा केला आणि म्हणाली, मे आय कम इन सर. तसं सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं. पायामध्ये जोडव्या, कपाळाला शेंदूर, हातात बांगड्या आणि तिनं मंगळसूत्रसुद्धा आता लपवलं नव्हतं. आणि अशा अवतारातली राणी बघितली आणि सगळ्यांना एकदम धक्का बसला. आणि राणीचं लग्न झालं कधी, केव्हा आणि कोणासोबत, असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्माण झाला होता. आणि सगळ्यात जास्त शॉक तर म्हणूनच झाला होता. आणि म्हणून राणी मला विसरून जा असं म्हणत होती का, असं त्याला वाटलं. आता रोहितनं बघितलं की सगळेजण तिच्याकडे बघत आहेत आणि सगळं माहीत असूनही हिटलर रोहित सर म्हणाले, मिस मोरे. सॉरी, आता मिस म्हणू की मिसेस म्हणू, तुम्हीच सांगा. तसा सगळा वर्ग तिला हसला थोडासा आणि राणीला राग आला. तो मुद्दाम तिची मस्करी करत होता. आणि रोहित म्हणाला, सायलेन्स प्लीज. हां तर बोला, तुम्हाला का उशीर झाला. त्याला सगळं माहीत होतं, पण किती मुद्दाम करतोय ना असं वाटून राणी परत फिरली आणि बाहेर जाऊन बसली. खड्ड्यात गेला तुझा क्लास, असं म्हणाली ती. आणि किती मुद्दाम करावं माणसानं. मला उशीर होणार आहे माहीत होतं, मग उशिरा क्लासमध्ये एंट्री करायला काय झालं होतं. पण नाही ना, कोणाला फेवर देतील ते रोहित सर कसले अकडू खडूस, असं म्हणून ती बाहेर बसली. इतक्यात तिथे शिपाई आला आणि म्हणाला, तू क्लासमध्ये जाऊन बस, आता इथं सूर्यवंशी साहेब येणार आहेत. आणि राणी म्हणाली, कोण येणार. आणि तो शिपाई म्हणाला, या कॉलेजचे मालक मल्हारराव सूर्यवंशी. त्यांनी तुला इथं बघितली तर त्यांना नाही आवडणार. राणी हसली आणि म्हणाली, जर त्यांना मी इथे दिसले तर ते कोणाला ओरडतील, प्रोफेसरला ओरडतील की मला, कारण मला त्यांनी आत घेतलं नाही. आणि शिपाई म्हणाला, तुझं काय असेल ते नंतर बघ, रोहित सरांना विनंती कर आणि आतमध्ये जा. आणि गाल फुगवून राणी म्हणाली, मी नाही जाणार, त्यांनी मला आत बोलवावं. आणि त्या शिपायानं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, ए मुली, लग्न झालेलं दिसतं तुझं, पण तू आता अशी स्वप्न बघतेस का, रोहित सरांनी स्वतः तुला इथून घेऊन जावं सन्मानानं. 12 महिने 24 तास असं बसलीस ना, उन्हाळा पावसाळा हिवाळा झेलत, तरी ते तुला इथून घेऊन जाणार नाहीत. वेडपट कुठली, जा गपचूप. जर तुला शिकायचं असेल तर त्यांची विनंती कर. आणि तू कोण समजतेस का स्वतःला, जे रोहित सर तुला घ्यायला येतील. अख्ख्या कॉलेजमध्ये असला हेकाड माणूस नाही, आली मोठी शहाणी, असं म्हणून शिपाई गेला. राणीसुद्धा हट्टानं तिथंच बसली. आणि बाबा ओरडले तर यांनाच ओरडतील म्हणून तिथंच बसली. आणि थोड्याच वेळात मल्हारराव आले. बाकड्यावरून राणी उठली, उभी राहिली आणि तिला बघून ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, राणी काय झालं, तू इथं का उभी. आणि राणी मान खाली घालून म्हणाली, बाबा त्यांनी क्लासमध्ये नाही घेतलं, उशीर झाला म्हणून बाहेर काढलं. आता तुम्ही त्यांना बोलणार ना, खूप खूप बोला. आणि मल्हारराव हसून म्हणाले, राणी मी त्याला नाही बोलू शकत, आम्ही एकमेकांच्या कामात इंटरफेअर करत नाही. आणि राणी गप्प झाली. मग मल्हारराव म्हणाले, आणि तो घरी आला की मी थोडंसं बोलतो तरीसुद्धा, ओके. आता रोहित त्याचा क्लास संपवून निघून गेला. आणि राणी जशी क्लासमध्ये गेली तसं सगळ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. आणि राणी
काय हे, कधी लग्न गेलोस, कोणासोबत गेलोस, अगं आम्हाला का नाही कळवलं, वगैरे वगैरे प्रश्न तिला विचारले. राणी काहीच नाही बोलली, फक्त इतकंच म्हणाली, 12-15 दिवसापूर्वी लग्न झालं आणि कधीतरी करायचंच होतं ना, म्हणून आत्ता करून टाकलं, असं तिचं सडेतोडं उत्तर. आणि मनोज म्हणाला, राणी अगं काय हे, तू असं का केलं? राणी म्हणाली, मनोज हेच कारण आहे की मी तुला म्हणाले मला विसरून जा, आणि आता खरंच मला विसरून जा, कारण मी सुद्धा खूप पुढे गेले आहे रे, जिथून पुन्हा परत तुझ्याकडे येऊ शकत नाही. आणि मनोज म्हणाला, राणी तुझ्यावर जबरदस्ती झाली का गं? तू खुश दिसत नाही या लग्नातून. राणी खरंच तुला लग्नासाठी जबरदस्ती झाली नाही ना? आणि राणी म्हणाली, मनोज मी खुश नसले तरी आणि असले तरी आता मला तिथेच राहायचं आहे, आणि तेच ना आता आयुष्यभर निभावत राहायचं जगाला दाखवण्यासाठी. तू मला माफ कर आणि पुढे चल. आता तो दिवस तर गेला आणि दुसऱ्या दिवशी राणी घरातून लवकरच निघाली आणि क्लासमध्ये लवकर जाऊन बसली. पण आता आज रोहितच्या शर्टऐवजी राणीच्या लग्नाची चर्चा होती. आणि राणी सांग ना, कोण आहे तुझा नवरा? खूप हँडसम आहे का गं? तो कुठे नोकरी करतो? बिझनेसमन आहे का? आणि त्याचं नाव काय? अशा चर्चा करून करून मुली तिला भंडावून सोडत होत्या. आणि काय गं राणी, सगळं सुरू पण झालं का? हनीमूनला कुठे गेली होती? अशा चावट चर्चा मुली करायच्या. आणि सांग ना, काय काय केलंस? आणि रोज उशिरा म्हणूनच होतो का तुला कॉलेजला यायला? नवरा सोडत नाही का मिठीतून? असं त्या म्हणत होत्या. आणि नाही म्हटलं तरी राणी लाजून जायची आणि लाजून तिचे गाल लाल व्हायचे. आणि तिला खूपच आग्रह केला, नवऱ्याचं नाव सांग, नवऱ्याचं नाव सांग. आणि राणी म्हणाली, ओके, त्याचं नाव आरवरून आहे इतकं मी सांगू शकते, आता गप्प बसा बरं, असं ती म्हणाली. आणि मुली म्हणाल्या, आरवरून का? मग आम्ही गेस करतो की. आणि सगळ्या मुली आरवरून काय असू शकतं असं गेस करत असतानाच रोहित दरवाजात आला. आणि एका मुलीनं घाबरून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, रोहित सर. तशी राणी दचकली आणि यांना कसं कळलं आर फॉर रोहित, असं तिनं विचार केला. इतक्यात रोहित एंट्री करून आला. सगळ्याजणी उठल्या आणि दचकलेली राणी उठलीच नव्हती. आणि झालं, पुन्हा रोहितच्या रागाचा सामना तिला करावा लागला. आणि रोहितने मूर्ख, नॉनसेन्स, सिली गर्ल असं म्हणून तिच्यावर ताशेरे ओढले आणि म्हणाला, अशा कोणत्या गप्पा सुरू होत्या जे मी आलो याकडे लक्ष नव्हतं? बोल पटकन. असं त्या दिवशी त्या मुलीला कसा विचारत होता खोदून खोदून, तसं विचारायला लागला. आणि आता राणी म्हणाली, खरं खरं बोलू का सर? रोहित म्हणाला, मला खोटं बोलायला आवडतच नाही. आणि राणीसुद्धा म्हणाली, त्या ना मला नवऱ्याचं नाव विचारत होत्या आणि हनीमूनला कुठे गेली होती तेही विचारत होत्या. आणि आता हे ऐकलं तसा अख्खा वर्ग रोहितची भीती विसरून फिदी फिदी हसायला लागला. आणि रोहितने खिशातून रुमाल काढला आणि त्याचा घाम पुसला. आणि काय नॉनसेन्स मुलगी आहे, असलं कोण सांगेल का अख्ख्या क्लासमध्ये, असं त्याला वाटलं. आणि तो तिला म्हणाला, मिस मोरे, तुम्हाला अक्कल आहे का? तुम्ही काय बोलताय? आणि राणी म्हणाली, सर तुम्हाला खोटं बोलायला आवडत नाही ना, म्हणून खरं बोलले. आणि आता बाहेर जाऊ की इथेच थांबू, तुम्हीच सांगा. आणि रोहित तिला म्हणाला, प्लीज तुम्ही बाहेर जा. आणि राणीसुद्धा चिडून बाहेर गेली. आणि पुन्हा असा कधीच कुणाला खोदून खोदून विचारणार नाही रोहित, अशी तिने सोय करूनच ठेवली होती. मग कॉलेजनंतर ती घरी गेली, तो कारखान्यावर गेला. आणि संध्याकाळी घरी आल्यावर ती किचनमध्ये होती आणि तो पाणी प्यायला आला. तशी त्याची चाहूल लागताच तिने हातात चाकू घेतला होता, तसाच पकडला आणि पाठीमागं वळली. त्यानं दोन्ही हात वर केले आणि मला, डोंट वरी, मिठी नाही मारणार. आता काय मारशील की काय? फक्त पाणी घेतोय. आणि काय गं, अशा फालतू गप्पा कॉलेजमध्ये मारता का मुली मुली? आणि राणी म्हणाली, याच्याही पेक्षा फालतू असतात, सांगू का? आणि रोहित तोंड वाकडे करण्याला, नको, आपल्याबद्दल कोणाला कळणार नाही इतकं लक्षात ठेव, आणि बाकी काय करायचं ते थापा मार. मग संध्याकाळीसुद्धा सगळ्यांसमोर प्रेमाचं नाटक करून ते दोघे तसे झोपले. राणीला आता जमिनीवर झोपून झोपून शिंका यायला सुरुवात झाली. आणि रोहित मला, राणी आता बहुतेक तुझी शिंक आपली पोल खोलणार. तू एक काम कर, तू बेडवर झोप, मी खाली झोपतो.
आणि राणी म्हणाली, नको. रोहित म्हणाला, अगं बाई, बेडला काटे नाहीत, एकटीने झोपायला काय हरकत आहे. मग राणी म्हणाली, ठीक आहे, पण तुम्ही यायचं नाही बेडवर, समजलं का. रोहित तिला हात जोडून म्हणाला, तू बोलवलं तरी येणार नाही. आणि राणी तोंड वाकडं करून म्हणाली, आणि मी कशाला बोलवेल, मला काय वेळ लागले का. झोपा आता गुपचूप. आणि जितके दिवस मी खाली झोपेल ना, तितके दिवस तुम्ही झोपा. मग तुम्ही बेडवर आणि मी खाली, असं चेंज करू. आणि रोहित म्हणाला, ओके, अतिशहाणी मुलगी. आणि राणी पण म्हणाली, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, आणि झोपली त्याच्याकडे पाठ करून. रोहितला तिच्या अतिशहाणपणाचा जरा रागच आला. आणि कॉलेजला जाण्याच्या आधी ब्रेकफास्ट करताना तिची गंमत करण्यासाठी रोहित म्हणाला, राणी, अगं आज बेडरूममध्ये मला नमस्कार केलाच नाही तू. सकाळचा नमस्कार राहिलाय ना. आणि राणी आता कात्रीत सापडली. आणि जानकी हसली आणि म्हणाली, अरे वा, आज बेडरूमचा नियम कसा चुकला म्हणायचं. मग चला, आम्हालाही बघायला मिळेल की तुम्ही एकमेकांचा किती रिस्पेक्ट करता. राणी आता रोहितकडे कसनुसं तोंड करून बघितलं आणि रोहितनं दुसरीकडे बघितलं आणि हसत होता आणि पाय हलवत होता पायावर पाय ठेवून. आणि नमस्कार कर मनातच म्हणाला, आता नमस्कार कर. क्लासरूममध्ये शहाणपणा करतेस का. आता राणी वाकत नव्हती. हे बघून सपना म्हणाली, राणी, अगं करतेस ना नमस्कार, आम्हालाही बघू दे की रोहित भाऊजी खोटं सांगतात. आणि राणी म्हणाली, नाही नाही, खरं आहे. आणि रोहित आता उठून उभा राहिला. राणीनं गुपचूप खाली वाकून त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि ती उठली. तसं रोहितनं पुन्हा नाटक करत तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला एका हाताच्या मिठीत घेतली आणि म्हणाला, बघ आई, आई की नाही माझी बायको गुणी आणि लाखात एक, अगदी शुक्राची चांदणी. आणि हे ऐकून सपनाचं तोंड वाकडं झालं आणि त्याच्या स्तुतीनं राणी थोडीशी गालात हसली. आणि त्यानं खांद्यावर हात ठेवलेल्या त्या हाताकडे तिनं हळूच तिरक्या नजरेनं प्रेमानं बघितलं.